नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला बाजरीची भाकरी दाखवणार आहे। तर थंडीमध्ये खूप चांगली असते बाजरी खायला। तर साहेबांना तर खूप आवडते बाजरीची भाकरी आणि उष्णता पण असते बाजरीमध्ये। तर आपल्याला थोडंसं गरम वाटतं, मस्त वाटतं आणि भाकरी खूप चविष्ट बनते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान आता भाकरी। तर चला बघूया। हे बघा मंडळी, मीठ टाकायचं थोडंसं, बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ पाहिजे थोडंसं। तर मी मीठ टाकणार आहे आणि हे घरी दळलेलं एकदम ताजं पीठ पाहिजे, नाहीतर मग भाकरी कडवट होते। तर मी घरीच दळलेलं आहे हे, घरच्या चक्कीमध्ये। बाजरीची भाकरी ही आपल्याला कसं दुधाबरोबर पण खाता येते। ही बाजरीची भाकरी ना भाजी बरोबर पण खावं, मटण बरोबर तर खूप छान लागते आणि दूध भाकरी पण छान लागते, मस्त लागते। तर भाजीला काय नसलं तरी दूध भाकरी पण खाऊ शकतो आपण। साहेबांना तर खूप आवडते बाजरीची भाकरी। चांगली मळून घ्यायची। खूप जुनं पीठ नसावं, पण एक 10-15 दिवसाचं पीठ नसायला पाहिजे। 8 दिवस पीठ चालेल असं एवढंच ठेवायचं, नाहीतर मग कडवटपणा येतो। कोण कोण लाटून पण करतात बघा, पण मला सवय आहे अशा भाकरी करायची, त्याच्यामुळं मी थापूनच करते। हे बघा मस्त पातळ झाली थापून। आता मी तवा पण ठेवलेला आहे गॅसवर। तवा पण तापलेला आहे। जी खालची साईड असते ती आपण वरती करतो, त्याला पीठ असतं कोरडं थापायला घेतलेलं। तर त्याला पाणी लावून घ्यायचं छान। आता मागणं पण हे झाली। आता इकडनं पण भाजली, आता उलटी करून घेतली बघा। कशी टम्म फुगते बघा। हे बघा आता झाली आपली भाकरी, खूप सुंदर झालेली। तर तुम्ही अशीच पण खाऊ शकता आणि कोणाला तूप आवडत असेल तर तूप टाकून पण खाऊ शकता गरम गरम। हे बघा मंडळी, इथं वरण आहे, इथं फ्लावर वाटाण्याची भाजी, मेथीची भाजी आणि ही सुंदर भाकरी आपली केलेली आहे बघा। तर किती छान आणि मस्त एकदम लुसलुशीत होते आणि हिवाळ्यामध्ये खूप छान असते। तर नक्की करून बघा तुम्ही आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा मंडळी, बाजरीची भाकरी, इथं मेथीची भाजी, फ्लावरची भाजी आणि इथं वरण आहे, भात पण आहे, मी वाढून नाही घेतला आणखीन। तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।